नमस्कार. आज आपण आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण नियोजनाच्या आवश्यकतेची गरज बद्दल पाहिलेला होता की त्यामध्ये कोणकोणती गरज पडली, म्हणजे भांडवलवादी अर्थव्यवस्थेतील जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी म्हणून नियोजनाची आवश्यकता पडली याबद्दलसुद्धा पाहिलेलं होतं. संतुलित विकास व्हायला पाहिजे यासाठी म्हणून सुद्धा नियोजनाची गरज पडते, म्हणजे आर्थिक नियोजनाची गरज पडते असं सुद्धा आपण पाहिलेलं होतं. जागतिक मंदी आणि महायुद्धाचे परिणाम हे विपरीत पडू नये म्हणून सुद्धा नियोजनाची आवश्यकतेची गरज आहे असं सुद्धा आपण पाहिलेलं होतं. जेव्हा आर्थिक संकटे निर्माण होत असतात त्यावेळेसला सुद्धा, म्हणजे तेजी आणि मंदीचे चक्र जेव्हा निर्माण होत असतात तेव्हासुद्धा आपल्याला आर्थिक नियोजन घेणे हे गरजेचं असतं असं सुद्धा आपण पाहिलेलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची आपण कारणे पाहिलेलं होतं. लोकसंख्येची बेसुमार वाढ होत असेल तर, भांडवलाचा अभाव होत असेल तर, साधन संपत्तीचा युक्त वापर होत असेल तर, त्याच्यानंतर म्हणजे रोजगारीच्या संधीमध्ये वाढ जर करायचं असेल तर अशा पद्धतीच्या आपण आर्थिक नियोजनाबद्दल आर्थिक नियोजनाची आवश्यकता काय आहे आणि त्याची कारणेसुद्धा आपण काल पाहिलेलं होतं. आज आपण पाहणार आहोत की आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे काय आहेत. पहिला उद्दिष्ट या ठिकाणी दिलेलं आहे की राजनैतिक उद्दिष्ट. बघा, राजकीय उद्दिष्टांना या नियोजनामध्ये खूप महत्त्व आहे. राजकीय उद्दिष्टांना बघू, जगातील कोणत्याही देशाच्या सरकारला आपल्या देशाचे शत्रूपासून रक्षण करावे, तसेच अंतर्गत शांतता आणि सुरक्षा राखावी लागते. परकीय आक्रमणापासून राष्ट्राला वाचवण्यासाठी संरक्षण व्यवस्था चोख ठेवावी लागते. त्यासाठी जल, स्थल आणि वायुसेना सुसज्ज असावी लागते. देशाच्या संरक्षणावर प्रचंड खर्च करावा लागतो. वर्तमान युगात देशाचे संरक्षण हे नियोजनाचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे. कोणत्याही देशात राजकीय स्थैर्य असेल तरच देशाचा आर्थिक विकास होऊ शकेल. देशामध्ये राजकीय अस्थैर्य असेल, राजकीय आंदोलने सुरू असतील, सरकारमध्ये वारंवार स्थित्यांतरे होत असतील, राजकीय अराजक सुरू असेल तर नियोजन यशस्वी होऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी नियोजनाचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे राजकीय स्थैर्य निर्माण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की प्रत्येक देशाचं रक्षण व्हायला पाहिजे. प्रत्येक देशाला परराष्ट्राकडून वाचविण्यासाठी म्हणून त्याला जल, स्थल आणि वायुसेना सुसज्ज करावी लागत असते. त्याच्या देशाच्या संरक्षणासाठी असा प्रचंड खर्चसुद्धा त्या ठिकाणी येत असतो. वर्तमान युगात देशाचे संरक्षण करणे हे खूप महत्त्वाचे या ठिकाणी ठरत असते. कोणत्याही देशात राजकीय स्थैर्य असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास होऊ शकेल. म्हणजे राजकीय स्थैर्य हा जर असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास होऊ शकेल. देशामध्ये राजकीय अस्थैर्य असेल आणि राजकीय आंदोलने सुरू असतील तर, सरकारमध्ये वारंवारता स्थित्यंतरे होत असतील आणि राजकीय अराजकता सुरू असेल तर नियोजन यशस्वी होऊ शकणार नाही. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की जे देशामध्ये राजकीय अस्थैर्यता असेल, म्हणजे त्या ठिकाणी स्थिती ही योग्य पद्धतीची नसेल, म्हणजे चांगल्या प्रकारची नसेल, त्या ठिकाणी राजकीय आंदोलने सुरू जर असतील, त्या ठिकाणी सरकारचे वारंवार स्थित्यंतरे असतील, म्हणजे सरकार वारंवार त्या ठिकाणी बदलत असेल, राजकीय अराजकता सुरू राहत असेल तर त्या ठिकाणी घेण्यात येणारा जो निर्णय आहे तो निर्णय यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणजे जो नियोजन आहे, करण्यात येणारा जो नियोजन आहे तो नियोजन हा यशस्वी होऊ शकणार नाही. आणि त्या देशामध्ये आणि त्या राजनैतिक देशामध्ये म्हणजेच किंवा राजनैतिक उद्दिष्टामध्ये त्या नियोजनाचे एक महत्त्वाचे स्थान या राजकीय स्थैर्यामुळे या ठिकाणी निर्माण होत असते. म्हणजे राजकीय स्थैर्य असेल तर त्या ठिकाणी आर्थिक विकास हा योग्य पद्धतीचा होऊ शकेल. दुसरा दिलेला आहे की आर्थिक उद्दिष्टे. तर पहिला यामध्ये दिलेला आहे की महत्तम उत्पादन. तर आर्थिक नियोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात महत्तम वाढ करणे होय. म्हणजे या ठिकाणी जसं याच्यापूर्वी आपण पाहिलं राजकीय उद्दिष्टे, तर राजकीय उद्दिष्टे जल,
स्थल आणि वायुसेना सुसज्ज करावी लागते, म्हणजे परदेशातील लोक आपल्या देशावर आक्रमण करू नये यासाठी. त्यासाठी वेगवेगळा खर्चसुद्धा करावा लागते. त्या ठिकाणी राजकीय स्थैर्यसुद्धा निर्माण करावं लागत असेल. त्या ठिकाणी राजकीय स्थैर्य राहत असेल तर आर्थिक विकास होईल. आता दुसरा या ठिकाणी दिलेला उद्दिष्ट की आर्थिक उद्दिष्टे. पहिला दिलेला आहे की महत्तम उत्पादन, म्हणजे महत्तम उत्पादन ज्या वाढ होत असेल तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होईल. उत्पादनामध्ये वाढ जर होत असेल तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होईल, आणि उत्पादनात वाढ झाली तर देशाच्या खऱ्या अर्थाने विकास होत असेल. म्हणजे इकडे म्हणजे काय होईल या ठिकाणी की उत्पादनामध्ये जर वाढ झाली तरच आर्थिक विकास या ठिकाणी होऊ शकेल, अन्यथा होऊ शकणार नाही. उत्पादनात वाढ झाल्यास लोकांचे उत्पन्न वाढेल, परिणामतः त्यांचा उपभोग वाढेल आणि आर्थिक कल्याणात भर पडेल, आणि महत्तम उत्पादनासाठी त्यांनी काही गोष्टी खाली आपल्याकडे त्यांनी दिलेलं आहे की महत्तम उत्पादन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. तर बघू, पहिला दिलेला आहे उत्पादन साधनाचे विवेकपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने वितरण करणे. जे उत्पादन साधने आहेत त्या उत्पादन साधनांचा विवेकपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने वितरण करणे. म्हणजे ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पुरविणे खूप गरजेचं आहे. ज्या व्यक्तीकडे गरज नाही त्याला जर आपण त्या साधनांची जर पुरवठा जर होत असेल तर त्या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ होणार नाही. आणि महत्त्वाचं आहे की उत्पादनामध्ये वाढ जर होत असेल तर आर्थिक विकाससुद्धा त्या ठिकाणी होईल. दुसरा दिलेला आहे की प्रगत तंत्राचा वापर या ठिकाणी करणे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रातील अनुचित स्पर्धा समाप्त होत असतो. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रात अनुचित स्पर्धा जर निर्माण होत असतील तर त्या समाप्तसुद्धा या महत्तम उत्पादनामुळे होत असतो. औद्योगिक संघर्ष समाप्त करून मालक आणि मजूर यांच्यातील औद्योगिक संबंध सुधारणे हे सुद्धा आर्थिक उद्दिष्टे आहे. कारण आर्थिक उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर त्या ठिकाणी उत्पादन वाढवणे महत्त्वाचं आहे. मग उत्पादन वाढवण्यासाठी औद्योगिक संघर्ष समाप्त करणे आणि मालक आणि मजूर यांच्यात जो संबंध आहे हा सलोख्याचे ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आहे विशाल प्रमाणावर उत्पादन करणे तसेच एकाधिकारी प्रवृत्तीचा आळा घालणे. म्हणजे या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये उत्पादन करणे आणि जो एकाधिकारी असेल त्या ठिकाणी त्या एकाधिकारीला कमी करणे, तरच त्या ठिकाणी आर्थिक विकास होईल आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होईल. त्याच्यानंतर आहे देशात जे उद्योग नव्याने निर्माण झाले आहेत अशांना शिशु उद्योग, म्हणजे देशात जे उद्योग नव्याने निर्माण झाले आहेत अशा शिशु उद्योग असे म्हणतात. शिशु उद्योगांना सरकारने संरक्षण देणे आवश्यक आहे. म्हणजे जे लहान उद्योग आहेत त्या लहान उद्योगांना सरकारचे संरक्षण देणे आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी योग्य तो आर्थिक विकास होऊ शकेल. त्याच्यानंतर आहे देशातील उत्पादन संस्थांनी विवेकीकरण तसेच विशेषीकरण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. विशेषीकरण आणि विवेकीकरण या पद्धतीचा या ठिकाणी वापर केला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ होईल. आर्थिक स्थैर्य कायम टिकवणे. आर्थिक स्थैर्य जर टिकून राहत असेल तर त्या ठिकाणी योग्य तो उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल आणि आर्थिक विकाससुद्धा त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे की पूर्ण रोजगार. दुसरा दिलेला आहे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण रोजगार. तर आर्थिक विकासात रोजगारीच्या पातळीला सर्वाधिक महत्त्व असते. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते आर्थिक विकास आणि पूर्ण रोजगार हे दोन पर्यायवाची शब्द आहेत. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की आर्थिक विकास आणि पूर्ण रोजगार हे दोन पर्यायवाची शब्द आहेत, म्हणजे पर्यायी शब्द आहेत अशा पद्धतीचे म्हणतात. रोजगारीची पातळी वाढत गेली म्हणजे देशाचा विकास होऊ लागतो. तेव्हा नियोजनाचा मुख्य हेतू आर्थिक विकास हा असतो, म्हणजे पर्यायाने पूर्ण रोजगार निर्माण करण्याचा असतो. बघा या ठिकाणी दिलेला आहे की
आर्थिक विकास रोजगारीच्या पातळीचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग असतो आणि आर्थिक विकास आणि पूर्ण रोजगार हे दोन पर्यायवाची शब्द आहेत. आर्थिक विकास आणि पूर्ण रोजगार हे दोन पर्यायवाची शब्द आहेत. कारण पूर्ण रोजगार जर निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी आर्थिक विकास होईल, अन्यथा विकास होणार नाही. त्याच्यानंतर रोजगारीची पातळी वाढत गेली पाहिजे, म्हणजे देशाचा किंवा आर्थिक विकास त्या ठिकाणी होऊ शकेल. तेव्हा नियोजनाचा मुख्यसुद्धा आर्थिक विकास होऊ शकेल आणि त्या ठिकाणी पूर्ण रोजगारसुद्धा निर्माण होईल. म्हणजे अशा पद्धतीचा पूर्ण रोजगार असेल तर त्या ठिकाणी आर्थिक विकास होईल. नेक्स्ट दिलेला आहे की संतुलित विकास. तर सामान्यतः अर्थव्यवस्थेत असंतुलित विकास होत असल्याने आढळून येते. सामान्यतः अर्थव्यवस्थेमध्ये असंतुलित म्हणजे कोणत्या वर्षी खूप जास्त, कोणत्या वर्षी खूप कमी, तर हा असंतुलित विकास असतो. आणि देशात काही क्षेत्रात विकसित तर काही अविकसित राहतात. म्हणजे काही देशामध्ये काही भाग विकसित असतो तर काही भाग अविकसित असतो. काही उद्योगाचा फारच कमी विकास होतो तर अन्य उद्योगांच्या मागासलेले असतात. त्याच्यानंतर औद्योगिकरणाला प्राधान्य दिल्यामुळे उद्योगधंद्याचा विकास होत जातो तर कृषी क्षेत्र पिछाडी राहत असतो. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की जो संतुलित विकास आहे, हा संतुलित विकास जर योग्य पद्धतीचा होत असेल तर त्या ठिकाणी आर्थिक विकाससुद्धा योग्य पद्धतीचा होईल. कारण आपण आता जर पाहिला तर कृषी क्षेत्राचा योग्य तो विकास झालेला नाही, परंतु त्या ठिकाणी जो औद्योगिक क्षेत्र आहे त्या औद्योगिक क्षेत्राचा योग्य तो विकास झाला. याचा जर त्या ठिकाणी योग्य तो संतुलित विकास झालेला आहे असा सुद्धा आपण म्हणू शकत नाही. त्या ठिकाणी काही उद्योगांचा योग्य तो विकास झालेला आहे, काही उद्योग मागासलेले आहेत, तर त्या ठिकाणी योग्य तो संतुलित विकास झालेला आहे अशा पद्धतीचा म्हणू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी दिलेला आहे की जो विकास होत आहे तो विकास संतुलित गतीने व्हायला पाहिजे. तो असंतुलित गतीने जर होत असेल तर त्या ठिकाणी आर्थिक विकास झालेला आहे किंवा योग्य पद्धतीचा होईल अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी बोलू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जर संतुलित विकास जर साधायचा असेल तर आर्थिक नियोजन म्हणजे जो नियोजन असतो, हा नियोजन करणे हा खूप महत्त्वाचा असतो. तेव्हाच त्या ठिकाणी योग्य तो संतुलित विकास होऊ शकेल. त्याच्यानंतर आहे विकासाचे दर वाढविणे. तर सर्वसाधारण राष्ट्रीय उत्पन्नात तसेच दरडोई उत्पन्नात वाढ होत जाणे म्हणजे राष्ट्रीय विकासात वाढ होय. ज्या गतीने किंवा ज्या दराने राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत जाते त्याला आर्थिक विकासाचा दर म्हणतात. म्हणजे ज्या दराने राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असते त्याला आर्थिक विकासाचा दर असा सुद्धा म्हणतात. भारताच्या 8व्या पंचवार्षिक योजनेत 1990-95 विकासाचा दर या ठिकाणी 5 ठेवलेला होता. आणि देशात विकासाचा दर वाढविण्याचा असेल तर गुंतवणुकीचा दर वाढविणे आवश्यक असते, तरच त्या ठिकाणी आर्थिक विकाससुद्धा होईल. अशा पद्धतीचा हा विकासाचा दर वाढविणे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे की आर्थिक समानता. तर देशात आर्थिक समानता प्रस्थापित करणे हे आर्थिक नियोजनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही देशात राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणामध्ये विषमता आढळून येते आणि भूमी, भांडवल आणि संघटक यांचे जे भांडवलदार किंवा धनिक वर्ग यांच्यातील मालकीचे असतात आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा त्यांना मिळत असतो. म्हणजे आर्थिक समानता जर ज्या देशामध्ये ज्या व्यवस्थेमध्ये आढळून येत असेल त्या ठिकाणी आर्थिक उद्देश त्या ठिकाणी म्हणजे आर्थिक नियोजन त्या ठिकाणी योग्य पद्धतीचे होईल. त्याच्यात जर समानता जर निर्माण नसेल म्हणजे या ठिकाणी जसं यामध्ये त्याने दिलेलं आहे की कोणत्याही देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणामध्ये विषमता आढळून येते. कारण या ठिकाणी दिलेलं आहे की भूमी, भांडवल आणि संघटक हे भांडवलदार वर्ग असतो आणि यांचा वापर करण्यासाठी ते स्वतःच्या मालकीचा वापर करीत असतात. म्हणजे स्वतःच्या भूमी, भांडवल आणि संघटक म्हणून स्वतःचा वापर करीत असतात. म्हणजे त्यांना देण्यात येणारा म्हणजे स्वतःकडे ठेवण्यात येणारा जो लाभ आहे तो नफा त्या ठिकाणी खूप जास्त त्यांना ठेवावा लागत असतो. म्हणजे या ठिकाणी आर्थिक विषमता निर्माण होईल. तर त्या ठिकाणी देण्यात येणारा जो मजुराचा जो हिस्सा राहील तो लहान राहील. त्या ठिकाणी वेगवेगळे खर्च येतील ते सुद्धा असमान प्रमाणामध्ये वाटप करण्यात येतील. तर त्यामध्ये योग्य तो विकास म्हणजे योग्य तो आर्थिक समानता त्या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि नंतर मग त्या ठिकाणी योग्य तो विकाससुद्धा म्हणजे त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यानंतर आहे आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. तर आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हे नियोजनाचे उद्दिष्ट असले. भांडवलवादी अर्थव्यवस्थेत तेजीमंदीचे चक्र सुरू असते त्यामुळे आर्थिक स्थैर्यता धक्का बसत असतात. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की जी
भांडवलवादी अर्थव्यवस्था असते, त्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये तेजीमंदीचे चक्र सुरू असतात. तेजीमंदीचे चक्र जर आले तर त्या ठिकाणी आर्थिक स्थैर्यताला धक्का बसतो, म्हणजे आर्थिक स्थिरता त्या ठिकाणी, स्थैर्यता त्या ठिकाणी राहत नाही. आणि तेजीमुळे किंमत पातळी, व्याजदर, नफा, उत्पन्न, उत्पादन, रोजगार इत्यादी वाढू लागतात आणि मंदीमुळे ते सगळ्या घटू लागत असतात. म्हणजे अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण होते आणि कोणत्या देशाचा स्थैर्यासह विकास झाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन या आर्थिक नियोजनामध्ये त्या ठिकाणी केलं जात असते. म्हणजे तेजी आणि मंदी जर आला तर त्या ठिकाणी आर्थिक स्थैर्य निर्माण आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर आहे देशाला आत्मनिर्भर वाढविणे. बघा, देशाला आत्मनिर्भर बनविणे हे नियोजनाचे उद्दिष्ट असते. अन्नधान्य, शस्त्रास्त्र, दारुगोळा इत्यादी वस्तूसाठी एखादा देश दुसऱ्या देशावर अवलंबून असेल तर परावलंबी देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येत असते. म्हणजे हे जे अन्नधान्य आहे, जे शस्त्रास्त्र आहे, दारुगोळा जे आहेत, म्हणजे संरक्षणाचे जे साधने आहेत, जे संरक्षणाच्या साधनांसाठी जर दुसऱ्या देशावर अवलंबून जर राहत असेल तर त्या ठिकाणी त्या देशाला धोका निर्माण होईल. त्याच्यात वस्तूसाठी इतरांवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. म्हणजे हे जे वस्तू आहेत, अन्नधान्य, शस्त्रास्त्र, दारुगोळा या गोष्टीसाठी किंवा या वस्तूंसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहणे हे धोकादायक आहे आणि ते राहूसुद्धा नये. म्हणजे त्या ठिकाणी योग्य तो विकाससुद्धा त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे की महत्तम सामाजिक कल्याण. महत्तम सामाजिक कल्याण बघू, आर्थिक नियोजनाची निरनिराळी उद्दिष्टे सांगण्यात येतात. जसे उत्पादन, रोजगार, उपभोग पातळी इत्यादीमध्ये वाढ करणे, या सर्व गोष्टीचा परिणाम सामाजिक कल्याणावर होत असतो आणि लोकांचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याण व्हावे असं सरकारचा हेतूसुद्धा या ठिकाणी असतो. म्हणजे जे समाजात राहणारे जे लोक आहेत त्यांचेसुद्धा आर्थिक विकास, म्हणजे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, उपभोग पातळी इत्यादीमध्ये जर वाढ होत असेल तर त्यामध्ये सामाजिक कल्याणसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकेल. तर अशा पद्धतीचा हा आर्थिक उद्दिष्टे. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे की सामाजिक उद्दिष्टे. बघू, सामाजिक उद्दिष्टे या ठिकाणी सामाजिक सुरक्षितता, देशातील सर्व लोकांना आर्थिक संरक्षण मिळालं पाहिजे. उत्पादकाकडून श्रमिकांचे शोषण करता कामा नये. श्रमिकांना वाजवी मजुरी मिळाली पाहिजे. तसे झाले तर श्रमिकांना किमान विशिष्ट जीवनमान जगता येईल. कित्येकदा कामगारांना काम करीत असताना अपघात होतो, काही प्रसंगी अपंगत्व येते, तर काही वेळा मृत्यूही आढळतो. अशावेळी कामगारांना पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की सामाजिक उद्दिष्टे, समाजाच्या दृष्टिकोनातून सामाजिक सुरक्षितता राखावी. म्हणजे या ठिकाणी काम करण्याला योग्य ती मजुरी द्यायला पाहिजे. जर तो अपघातामध्ये जर मरत असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्याच्या परिवाराची योग्य ते म्हणजे त्याच्या परिवाराचे संरक्षण करण्यासाठी त्याचा काही मोबदलासुद्धा त्याला त्या ठिकाणी देण्यात यावा. तर अशा पद्धतीच्या त्यामध्ये त्याने घेतलेल्या जे सुट्या असतात, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ह्या सगळ्या सोयी सवलती त्याला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. बालश्रमिक व स्त्री मजूर यांना विशेष सोयी सवलती देणे आवश्यक आहे. समाजातील गोरगरीब लोकांकडे विशेष लक्ष देणे, बेकारांना भत्ता देणे, कामगारांसाठी मुक्त शिक्षण, आरोग्याची सोय करणे इत्यादी गोष्टी या सामाजिक सुरक्षिततेच्या अंतर्गत येत असतात. आणि या योग्य तो म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर पुरवठा होत असेल तर त्या ठिकाणी योग्य तो विकाससुद्धा त्या ठिकाणी होऊ शकेल. तर अशा पद्धतीचा हा आपला आर्थिक नियोजनाचे जे उद्दिष्टे होते ते आपण पाहिलेले आहे. राजनैतिक उद्दिष्टे, आर्थिक उद्दिष्टे आणि नेक्स्ट होता सामाजिक उद्दिष्टे. त्याच्यानंतर बाकीचं आपण नंतर पाहू. धन्यवाद.